आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। 3 गुण काय आहेत? प्रमाणासहित 3 गुण रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी आहेत। ब्रह्म म्हणजे काल आणि प्रकृती म्हणजे दुर्गापासून उत्पन्न झाले आहेत आणि तीनही नाशवान आहेत। प्रमाण गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित श्री शिव महापुराण, ज्याचे संपादक आहेत श्री हनुमान प्रसाद पोद्दार, पान नंबर 110, अध्याय 9, रुद्र संहिता। अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे ब्रह्मकाल गुणातीत म्हटला गेला आहे। दुसरे प्रमाण गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित श्रीमद देवी भागवत पुराण, ज्याचे संपादक आहेत श्री हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी, तिसरा स्कंद, अध्याय 5, पान 123। भगवान विष्णू दुर्गाची स्तुती करताना म्हणतात की मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा आणि शंकर तुझ्या कृपेने विद्यमान आहोत। आमचा तर आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो। आम्ही नित्य म्हणजे अविनाशी नाही, तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस। भगवान शंकर म्हणाले, जर भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू तुझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारा मी, तमोगुणी लीला करणारा शंकर, काय तुझा पुत्र नाही झालो? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस। या जगताच्या सृष्टी, स्थिती, संहारामध्ये तुझेच गुण सदा सर्वदा आहेत। याच 3 गुणांनी उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यात तत्पर राहतो। वरील हे विवरण केवळ हिंदीमध्ये अनुवादित श्री देवी महापुराणातून आहे, ज्यात काही तथ्ये लपवली गेली आहेत, म्हणून हे प्रमाण पहा। श्रीमद देवी भागवत महापुराण, सभाषटिकम समहात्यम, खेमराज श्री कृष्णदास प्रकाशन, मुंबई, यात संस्कृत सहित हिंदी अनुवाद केला आहे। तिसरा स्कंद, अध्याय 4, पान 10, श्लोक 42। ब्रह्मा अहम ईश्वरः फिलते प्रभावात सर्वे वयम जनियुतान यदा तु नित्याः के अन्ये सुराः शतमख प्रमुखाः च नित्या नित्या त्वमेव जननी प्रकृतीः पुराणा। मराठी अनुवाद। हे माते, ब्रह्मा, मी आणि शिव तुझ्याच प्रभावाने जन्मवान आहोत, नित्य नाही, अर्थात आम्ही अविनाशी नाही, तर अन्य इंद्रादी दुसरे देवता कशा प्रकारे नित्य असू शकतील? तूच अविनाशी आहेस, प्रकृती आणि सनातन देवी आहेस। पृष्ठ 11-12, अध्याय 5, श्लोक 8। यदि दयाद्रमना न सदांबिके कथमहं विहितः च तमगुणः कमलजश्च रजगुण संभवः सुविहितः किमु सत्वगुणों हरिः। अनुवाद। भगवान शंकर म्हणाले की हे माते, जर आमच्यावर तू दयायुक्त आहेस तर मला तमगुणी का बनवलेस? कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजगुणी कशासाठी बनवलेस आणि विष्णूला सत्गुणी म्हणून का बनवलेस? अर्थात जीवांच्या जन्ममृत्यू रूपी दुष्कर्मामध्ये का लावलेस? श्लोक 12। रमयसे स्वपतिम पुरुषम सदा तव गतिम नहि विह विद्म शिवे। अनुवाद। आपला पतिपुरुष अर्थात काल भगवान यांच्यासोबत तू सदा भोगविलास करत राहतेस, तुझी गती कोणीही जाणत नाही।